आपण पाहिलं वांद्र्यातला हा जो रणसंग्राम आहे हा तापलेला आहे। विनायक राऊत यांनी शिवसेनेच्या वतीने भूमिका मांडली आहे, तर काँग्रेसच्या वतीने नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि काँग्रेसचे कोकणातले आमदार हे आपल्या सोबत चर्चेसाठी असणार आहेत। नेमका वांद्र्यातला हा रणसंग्राम काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। दिनेश दुखंडे सुद्धा आपल्या सोबत चर्चेसाठी असणार आहेत, पण हा वांद्र्यातला रणसंग्राम जो मातोश्रीच्या अंगणात होतोय तिथे आता नेमकं कोण निवडून येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तृप्ती सावंत विरुद्ध नारायण राणे असा हा संघर्ष रंगतोय। एमआयएमची भूमिका आणि एमआयएमला थोपवण्यासाठी काँग्रेसने अबू आझमींची घेतलेली मदत हा या निवडणुकीतला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर मानला जातोय। नितेश राणेंकडे आपण थेट जाऊयात। नितेशजी, आपण पाहतोय अत्यंत शेवटच्या टप्प्यात आणि टिपेला हा सगळा प्रचार पोहोचलेला आहे। शिवसेना असेल किंवा तुम्ही असाल, प्रत्येक उमेदवार आपल्या परीने बाजी मारण्याचा प्रयत्न करतोय। आपली रणनीती नेमकी काय असणार आहे अगदी थोडक्यात? आमची रणनीती आणि सरळ आणि स्पष्टच आहे। आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवायची आहे। कुठलीही वैयक्तिक टीका आम्हाला त्याच्यामध्ये पडायचं नाहीये किंवा त्याचं प्रत्युत्तरही द्यायचं नाहीये। आज बँड्रा पूर्वची खेरवाडची ही जी मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामध्ये लोकांचे असंख्य प्रश्न आहेत। विकासाची कामं अजून व्हायची आहेत आणि तेच प्रश्न आणि तेच मुद्दे नजरेसमोर ठेवून आम्ही हे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलोय। म्हणून बाजी खरीच मारायची असेल तर जनतेने बाजी मारायची आहे आणि जनतेला ठरवायचं आहे की कोण त्यांचा विकास करू शकतो। जनतेला ठरवायचं आहे असं आपण म्हणताय, पण जी शिवसेना यापूर्वी एमआयएमचा विरोध करत होती, पुण्यामध्ये सभा होऊ नये यासाठी शिवसेनेनं कसोशीने प्रयत्न केले, ती शिवसेना मात्र आज सोयीस्करपणे एमआयएम वरती मौन साधते। याचा अर्थ काय काढायचा? आता स्थानिक जनतेला इथे सरळ स्पष्ट झालेलं आहे की एमआयएम हे शिवसेनेचं पिल्लू आहे। शिवसेनेला एमआयएमला वोट देणं म्हणजे शिवसेनेला मतदान करण्यासारखा विषय आहे। मालेगाव मध्ये पण हे लोक एकत्र आलेच आहेत ना, दोघंही शिवसेना आणि एमआयएम, म्हणजे तो काही नवीन विषय नाहीये हा। म्हणून स्थानिक जनतेला मुस्लिम समाजामध्ये सगळे विषय त्या लोकांना माहिती आहे की कुठल्या पद्धतीने काय चाललंय, कोण कोणाच्या हात मिळवणी करतोय, कोण कोणाला फूट पाडण्यासाठी त्यांना उभं केलेलं आहे, हे सगळं माहिती आहे। म्हणून ह्यांच्या दोघांच्या छुप्या युतीबद्दल जनतेला जग जाहीर आहे, त्याच्यामध्ये काही नवीन नाहीये। बरोबर आहे, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवूयात। दिनेश दुखंडे सुद्धा आपल्या सोबत आहेत। दिनेश, तू स्वतः वांद्र्यातला हा सगळा रणसंग्राम जो आहे तो जवळून पाहतोय, वांद्र्यातले जे पॉलिटिकल अंडर करंट्स आहेत ते या क्षणाला नेमकं काय सांगतायत? सुवर्ण, मी गेल्या आठवडाभरापासून वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा संपूर्ण प्रचार पाहतो आहे। शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष खरं तर या मतदारसंघात अपेक्षित आहे, पण दोन्ही पक्षांनी समजूतदारीने घेतलेला आहे। सध्या तरी या जे दोन राजकीय विरोधक आहेत एकमेकांचे पक्ष, सध्या तरी काही संघर्ष दिसून येत नाहीये। प्रचार आपापल्या पद्धतीने जर आरोप प्रत्यारोप मात्र जर सुरू आहे। ज्या पद्धतीने कोकणामध्ये निवडणुका व्हायच्या, राडा व्हायचा शिवसैनिकांमध्ये आणि राणे समर्थकांमध्ये, तो भाग या ठिकाणी टाळला जातोय। स्वतः राणे आणि त्यांचे जे समर्थक आहेत, काँग्रेसमधले कार्यकर्ते आहेत, हे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत। शिवसेनेचा जो प्रचार आहे तो थोडासा लो प्रोफाईल दिसून येतोय, कारण शिवसेनेचे जे प्रमुख नेते आहेत ते अद्यापही या प्रचारात उतरलेले नाही आहेत। स्थानिक विभाग प्रमुख आणि आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांच्यावर प्रचाराची धुरा सोपवण्यात आलेली आहे आणि खासदार विनायक राऊत हे 2 ते 3 दिवसापासून प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत आणि तो एकूणच या उमेदवारांचा प्रचार करतात। तृप्ती सावंत या उमेदवार आहेत शिवसेनेच्या, त्याही जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात। मात्र सगळ्यात महत्त्वाचं रंगत आणलेली आहे एमआयएम फॅक्टरनं। आतापर्यंत असं बोललं जात होतं की एमआयएम फॅक्टर हा या निवडणुकीत सहभागी होणार की नाही, किती ऍक्टिव्ह राहील, मात्र निवडणुकीत सहभाग झाल्यानंतरच एकूण या निवडणुकीत आणि प्रचारात रंगत आलेली आहे। स्वतः ओवेसी बंधू वांद्रे पूर्व विधानसभा या मतदारसंघामध्ये तळ ठोकून आहेत। मी त्यांच्या 2 सभा कव्हर केलेल्या आहेत। अत्यंत विखारी अशा पद्धतीची विधानं, म्हणूनच मुस्लिम फॅक्टर्स हे डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे असं सुद्धा या निवडणुकीबद्दल म्हटलं जात आहे। दिनेश, वांद्र्यातला हाय व्होल्टेज रणसंग्राम आपण पाहतोय। नितेश राणे यांच्याकडे आपण जाणार आहोत, ज्यांच्या खांद्यावर या संपूर्ण निवडणुकीची धुरा सोपवण्यात आलेली आहे। नितेशजी, आपण आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे, विशेषतः शिवसैनिक जी चर्चा आता सध्या मतदारसंघात करतात, नारायण राणेंनी ज्यावेळी शिवसेना सोडली
आणि निवडणूक लढवली त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं होतं. हे उट्टे काढण्याची संधी आता शिवसेनेला त्यांच्या अंगणात मिळालेली आहे, अशा स्वरूपाची शिवसैनिकांची भावना आहे आणि हा थॉट सर्वत्र पसरवला जातोय. कसं थोपवून धरणार आहात हे सगळं तुम्ही? तुमची स्ट्रॅटेजी काय सांगते? एक तुम्ही समजून घ्या सुवर्णजी की आता हे राणे विरुद्ध शिवसेना की कोण कोणाचा वचपा काढणार हा विषय आता इथे नाही आहे. एक सर्वात महत्त्वाचा विषय इकडे आहे की इकडल्या स्थानिक जनतेच्या विकासाचा प्रश्न आणि इकडे रिडेव्हलपमेंटचे मुद्दे आहेत, घाणीचं साम्राज्य आहे, पाण्याचे फार मोठे प्रश्न आहेत, नागरी सुविधांचे मुद्दे आहेत, त्याबद्दल कोण चर्चा करतच नाही आहे इथे. म्हणून वैयक्तिक वाद किंवा इथे हेवे दावे की आरेला कार्य करणं ह्यासाठी निवडणुका लढवल्या जातात का? आम्ही तर ह्या निवडणूक ह्यासाठी लढवत नाही आहोत, तुम्हाला स्पष्ट सांगतो. विकासाच्या म्हणून जे पण ज्यांना पण कुठल्याही खालच्या पातळीवर बरोबर आहे, तुम्ही मात्र विकासाचाच अजेंडा पुढे नेणार असं नितेशजी सांगतायत. दिनेश, मला अगदी थोडक्यात सांगणार, एक प्रकारे कोकणातल्या राजकारणाचे रंग अशा स्वरूपात इथे उमटत नसले तरी वैभव नाईकांची उपस्थिती उमेदवारी भरण्याच्या दिवशी ही पाहायला मिळाली होती. खरंच विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक होणार आहे का, की मतदार राजा काही वेगळ्या मुद्द्यांचा विचार करतोय? अगदी थोडक्यात. नाही, इथे मत विभाजन कसं होईल यावर एकूणच शिवसेनेचा भर दिसून येतो. कदाचित ती त्यांची रणनीती असू शकते, कारण ते 80 ते 85 हजार मुस्लिम मतदार आहेत आणि त्यावर राणे यांचा पराभव किंवा शिवसेने यांचा विजय किंवा या दोन्हींचं काय नेमका निकाल आहे तो अवलंबून आहे. स्वतः राणेसाहेबही या मतदारसंघात मुस्लिमांच्या बाबतीत खूप मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण MIM जो फॅक्टर आहे, ओवेसी बंधूंनी इथे तळ ठोकल्यामुळे जर मतविभाजन झालं तर त्याचा निश्चितच फायदा शिवसेनेला जाईल का? आणि म्हणूनच या प्रचार सभांवर शिवसेना मौन बाळगू नये का? कारण या प्रचार सभांमध्ये थेट मातोश्रीला आव्हान दिलं जात आहे, शिवसेनेवर जोरदार टीका केली जाते. अद्यापही शिवसेनेकडून उत्तर मिळालेलं नाहीये. त्यामुळे शिवसेनेने आपला जो पारंपरिक मतदार आहे, मराठी मतदार, याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलेला आहे आणि मतविभाजन मुस्लिमांमध्ये कसं होईल. आणि बरोबर आहे, MIM फॅक्टर हा डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतो. ही शिवसेनेची स्ट्रॅटेजी आहे. तर विकासाचा मुद्दा हा काँग्रेसचा मुद्दा असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं. नितेश राणे, दिनेश दुखंडे आणि विनायक राऊत या तिघांचेही आपण आभार मानूयात. वांद्र्यातला हा रणसंग्राम टिपेला पोहोचलाय. हाय व्होल्टेज राजकारण तिथे अनुभवायला मिळतोय. मात्र निकाल नेमका काय लागतो हे मतमोजणीच्याच दिवशी स्पष्ट होऊ शकेल. तुर्तास वांद्र्याच्या लढाईत इतकंच. पहा फक्त झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.